नाही खरं बोलायचं म्हणजे ग्रोवर ग्रोथचा फायदा भेटलाय आपल्याला जास्त. आणि जी काय केमिकल कीटकनाशकचा खर्च कमी आहे तो झालाय, तो खर्च पूर्ण कमी झालाय. आणि आपल्या किती एकर बाग आहे हा? 4 एकर आहे. 4 एकर. आता हे आपल्याला एका एका झाडाला जर बघितलं तर किती गड निघत बरं? कमीत कमी जास्तीत जास्त 30-35 पीस आहे. 30-35 आहे. हा, आणि आज हे जर वजन जर बघितलं तर किती नाही का अंदाजे? अजून ह्याला टाइम आहे 18 ते 20 दिवस, 15 दिवस. 400 ग्राम 350 ग्राम 500 ग्राम पर्यंत. अजून 18 दिवसात 20 दिवसात आपण किती पर्यंत जाईल? अर्धा किलोच्या पुढं 600-700 पर्यंत जाईल. आहे का नाही? म्हणजे तुम्ही जे काय मार्गदर्शन घेतलेलं आहे ह्याच्यावरती आजच्या डेटला समाधानी आहे. ओके साहेब, नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. सुनील नथुजी नागरे, मुक्काम पोस्ट पाचोरे बुद्रुक, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. आपण ह्या प्लॉटची एक पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती बाहेरून. तर आज आपण थोडक्यात आतमध्ये आलोय. बाहेरून पण आपल्याला व्हिडिओ घ्यायचा आहे, पण आतमध्ये आपल्याला प्लॉट कसा दावायचा आपल्या शेतकरी मित्रांना. तर आपल्या केशव आप्पांनी जे काही तुम्हाला वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन दिलेलं आहे, तर ही आता जर ह्या द्राक्षीचं वय म्हणलं धरल्यापासून तर किती बरं? 102 दिवस. 102 दिवस. आणि आप्पांनी जे तुम्हाला मार्गदर्शन दिलं, आपण जी पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती म्हणजे तुम्ही वापरताच आहे, आपण जी बाहेरून शूटिंग काढली ती किती तारखेला काढली होती? ती साधारण 12/12/2023. 12/2000 बरोबर आहे ना? मग त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही जे काय, आज किती तारीख आहे? 12/1/2024. म्हणजे फक्त 1 महिना झालाय. 1 महिना. बरोबर आहे ना? त्याच्या पाठीमागे तुम्ही कसं वापरलं, किती वेळा वापरलं ते व्हिडिओ मध्ये आहे. तिथनं पुढे तुम्ही किती स्प्रे किंवा किती वेळा हे ड्रिपनी सोडलं? 2 वेळेस ड्रिपनी सोडलं. हा हा. 3 स्प्रे झाले. म्हणजे रोवरचे का गुरुथरचे? रोवरचे 3 स्प्रे झाले. हा. आणि रोवर गुरुथर जमिनीतून सोडलं? जमिनीतून 2 वेळा. 2 वेळा. बरं, मग मला काय म्हणायचं बघा, ही आपली जात कुठली आहे? थॉम्सन. तर आता इतरांचे प्लॉट बघितले आणि आपला प्लॉट मध्ये आपण जी तो म्हणजे तुमच्या आहे त्या शेड्यूल मध्ये वापरा बायोऑर्गॅनिक ऍड केलं. आता इतरांचा ना आपल्यातला एक वेगळेपणा काय सांगता येईल आपल्याला? बदलले, खूपच बदलले. पण किती एकराचा प्लॉट आहे आपला? 4 एकर. 4 एकरात. म्हणजे आपण जे काही तुम्हाला मार्गदर्शन दिलेलं आहे केशव आप्पा गहाळ सरांनी, तर हे मार्गदर्शन तुम्हाला एकदम योग्य ठरलंय. बरोबर आहे ना? तर हे जे आज 102 दिवसाचा प्लॉट आहे आणि आणखी एक 15 ते 18 दिवस एक्सपोर्टला बाकी. तुम्ही द्राक्ष क्षेत्रात किती वर्षापासून आहे? 10-12 वर्षापासून आहे. 12 वर्ष. मग जी दरवर्षी जी कीटकनाशक बुरशीनाशक स्प्रे असतात ते कमी झाले का वाढले? कमी झाले. कमी झाले आणि इथं पण आपल्याला फायदा जास्त दिसतोय. आता बाकीचे प्लॉट जर आपण सहजासहजी पाहिले तर म्हणजे मी म्हणतो बाकीच्या प्लॉट मध्ये जर बघितलं हीच जरी व्हरायटी असली तरी त्याला एवढी चमक आहे का? नाही. साईज आहे का? कमी. क्रॅकिंगच्या बाबतीत जर बघायचं म्हणलं तर क्रॅकिंग आहे, भरपूर क्रॅकिंग आहे का नाही? तर आज तारीख किती या? 12/1/2024. तर 102 दिवसाचा प्लॉट आहे. आनंद सर, तुम्हाला काय वाटतंय? तेच आता साहेबांचा मोठा अनुभव आहे सर. बरं का, 12 वर्ष झाले तुम्ही सगळे उन्हाळे पावसाळे याच्यामध्ये घेतले. फक्त आपली एक तळमळ आहे, आपण एक निमित्त आहे तुमच्यापर्यंत यायचं बरं का, की आपणच्या माध्यमातून तुम्ही हा जो नवीन अनुभव घेतला वापरा बायोऑर्गॅनिकचा, तर आपण फक्त कशासाठी आहे की खरंच ही टेक्नॉलॉजी काम करते का? बघा, द्राक्ष फार नाजूक आहे, वर्षाचा विषय असतो. बरोबर आहे ना? सहजासहजी आपण त्याला अटॅच नाही होत. बरोबर आहे. पण आपण त्या गोष्टी काही बघितल्या आणि तुम्हाला मार्गदर्शन केलं. पण आपण तर मार्गदर्शन करता, पण प्रत्यक्ष तुम्ही काम करताय. बरोबर आहे. मग त्या कामाचं तुम्हाला रोहर ग्रोथरचा जो अनुभव ते आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत, कारण आपलं काय एक माध्यम आहे सर, हे लोकांपर्यंत पोहोचवायचं आणि त्याचा आपल्याला वापर करायचा आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला जे वाटतं तेच आपल्याला तिथे सांगायचं आहे. आपल्याला काही असं मोठं दाट काही नकोय, पण या माध्यमातून एक संदेश आपल्याला द्यायचा आहे. बस तेवढीच एक तळमळ आहे, बाकी काही नाही. कारण हे जे नुकसान होतं सर, तर हे नुकसान एक वेळा शेतकरी जर त्याच्यामध्ये जर त्याचं नुकसान झालं तर 3 वर्ष त्याला काही कळत नाही की काय करायचं पुढचं. बरोबर आहे ना? आणि धडपड सर्वांची आपली तेच आहे की इथे कुठेतरी काहीतरी एक आपला हातभार लागावा आणि तुम्ही त्याचं आम्हाला काहीतरी त्याचं म्हणजे खरंच त्याचा काय इम्पॅक्ट झाला ते आमच्या समोर यावं, हीच अपेक्षा आहे. एवढ्या लांबून आपण कायसाठी आलो की खरंच हे फायदा करतं का? बरोबर आहे ना? आपला शेतकरी आज मार्केटमध्ये खूप कष्ट खर्च करीत असताना ज्या वेळेस प्लॉट क्रॅक जातो किंवा लोकल मार्केटला द्यावा लागतो, जर 70, 80, 90 रुपयाचं मार्केट आहे तर लोकलवाला किती रुपयाने मागवतो? 25-30 रुपये. बरं, 25-30 रुपयाने जर समजा शेतकऱ्याने दिलं तर त्याचा झालेला खर्च तरी निघतो का? नाही. बरं, ही अडचण आपण कुणाला सांगू शकतो का?
म्हणजे ते शेतकरी आपण असन किंवा आपल्यातला कुठला असन, आपण शेतकरी आपल्यातला कुठला शेतकरी असो, त्याला कोणाला सांगायसारखी परिस्थिती आहे का? परिस्थिती नाही. आम्ही तुम्हाला हे प्रश्न का मुद्दा म्हणून विचारतोय की आप्पांनी तुम्हाला दिलं, पण आप्पा तुमच्याकडे येतात, पण आता समजा उदाहरणार्थ आप्पा तुमच्याकडे आले नसते किंवा रोवर गुरुथर मिळालं नसतं, आज प्लॉटची काय अवस्था असते? फुगवण कमी असते, इतरांच्या तुलनेत आपण बसलो असतो. म्हणजे मला काय म्हणायचंय, इतरांच्या तुलनेत आपण आज पुढे आणि प्रगतीवर आहे. आणि आज ही प्लॉट बोलतोय, आपण नाही. प्लॉट बोलतोय म्हणून आपण उभा आहेत. बरोबर. प्लॉट म्हणजे तशी परिस्थिती नसली तर आपण उभा राहू शकत नाही. बरोबर आहे ना आप्पा? तर मला काय म्हणायचं, हे बघा, आप्पांनी सांगितलं तुम्ही ऐकलं म्हणून हे दिसतंय. आता आप्पांनी सांगितलं आणि तुम्ही पण ऐकलं नाही, तर ही काय नातेवाईक आहे का? दिसलं नसतं. हा, तुम्ही एखाद्याला सांगितलं की साहेब उद्याच्याला ही स्प्रे घ्या, आणि त्यांनी नाही घेतला, आणि 4 दिवसांनी सांगितलं आप्पा असं झालं राव. आता तुम्ही अगोदरच 4 दिवस सांगितले आणि त्यांनी ऐकलं नाही, आता त्याला ही काय वागून घेणार आहे का? ही म्हणणार आहे का माझा मालक लय इमानदारी, माझा मालक लय खरा आहे, माझा मालकाने आतापर्यंत कोणाला फसवलं नाही, माझा मालक खरं सोडून खोटं बोलत नाही, आणि कर्माला बी कमी पडत नाही. मग एखादा स्प्रे कमी पडला, फक्त आहे शेड्यूल मध्ये आप्पांनी जे ठरवून दिलंय, एखादा स्प्रे कमी पडला आणि असं काही घटना घडली, तर कुठलाही शेतकरी म्हणणार साहेब आज झालं. पण मी म्हणतो ह्या द्राक्षेचा विषय असा आहे की रेग्युलर शेड्यूल त्याला करावंच लागतं. फक्त एक आहे की वापरा बायोऑर्गॅनिकने आपल्यासाठी काय केलेलं आहे, 34 प्रकारचे कंटेन आणलेले आहेत. 34 प्रकारचे कंटेनचं कार्य एवढं मोठं आहे की पिकाला कुठल्याही पद्धतीमध्ये डॅमेज न होऊन देता त्याचं हार्वेस्टिंग पर्यंत जे काय त्याला साखर म्हणजे आपण त्याला शुगर आली पाहिजे म्हणतो, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. जेणेकरून मला काय म्हणायचंय, ह्याला शुगर जरी कमी आली तरी बी चालत नाही, जॅज झाली तरी चालत नाही. म्हणजे बारीक जर विचार केला तर मी म्हणतो द्राक्षी एकदम सेन्सिटिव्ह याला आगावं जमत नाही, कमी जमत नाही. आणि त्याच्यात तुम्ही मान्य काय केलंय की वापरा बायोऑर्गॅनिकने तुम्हाला चांगली मदत केली. साक्षीदार तुम्ही वैयक्तिक आहेत. आप्पा तुम्हाला एक आता तुमच्या बांधापर्यंत येऊन मार्गदर्शन करतात, म्हणून हे सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. तर आपण येणाऱ्या दिवसात आणखी पाहू की तुमचं ज्यावेळेस हार्वेस्टिंगला तुम्हाला लॅब टेस्टिंग वगैरे करतात, तर त्यावेळेस तुमच्या जमले तर मला पावते द्या. आपण ह्या व्हिडिओमध्ये आपल्या शेतकरी मित्रांना दावण्याचा प्रयत्न करू की आपलं लॅब टेस्टिंगचं जे रिपोर्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, ओके आला, सॅम्पल. तर ते आपल्याला किती येते रोवर गुरुथरचं तुमचं वापर झाल्यामुळं, आणि इतरांचं काय येते हे आपल्याला पाहिजे. त्याचं कारण का की आपल्याला शेतकरी मित्रांकडे आहे असं पुढे पोहोचवायचे. ओके, तुमच्या अजून काय आपल्या शेतकरी मित्रांसाठी प्रतिक्रिया? नाही, खरं बोलायचं म्हणजे रोवर ग्रोथचा फायदा भेटलाय आपल्याला जास्त. आणि जी काय केमिकल कीटकनाशकचा खर्च कमी झालाय, तो खर्च पूर्ण कमी झालाय. आणि आपल्या किती एकर बाग आहे? हा 4 एकर. 4 एकर. आता हे आपल्याला एका एका झाडाला जर बघितलं तर किती घड निघत आहे बरं? कमीत कमी जास्तीत जास्त 30-35 पीस आहे. 30-35 आहे. आणि आज ह्याचं वजन जर बघितलं तर किती नाही अंदाजे? अजून ह्याला टाइम आहे 18 ते 20 दिवस. 400 ग्राम, 350 ग्राम, 500 ग्राम पर्यंत. अजून 18 दिवसात 20 दिवसात आपण कितीपर्यंत जाईल? अर्धा किलोच्या पुढं 600-700 पर्यंत जाईल. आहे का नाही? म्हणजे तुम्ही जे काय मार्गदर्शन घेतलेलं आहे ह्याच्यावरती आजच्या डेटला समाधानी आहे. ओके, दिलेल्या माहितीबद्दल वापरा बायोऑर्गॅनिक कडून धन्यवाद.